आपला परिवार कृषी परिवार चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी कमेंट करून विचारत असतात की सोयाबीन पिकासाठी तणनाशक आहे का? कारण बऱ्याच काही शेतकरी मित्रांनी पेरणी करते वेळेस जे काही 72 तासाच्या आतमध्ये वापरायचे तणनाशक आहे, फॉर एक्झाम्पल स्ट्रॉंग आर्म, अशा तणनाशकाचा वापर केला नाही। आता त्या शेतकऱ्यांना एक प्रश्न पडतो की आपली सोयाबीन 15 ते 20 दिवसाची झालेली आहे आणि आपल्या सोयाबीन पिकामध्ये जे तण आहे ते 3 ते 4 पानावर आलेलं आहे। मग या तणाचं नियंत्रण जर आपण योग्य वेळी केलं नाही तर आपल्या सोयाबीन पिकामध्ये नुकसान होईल। त्यामुळे मित्रांनो, आज मी तुम्हाला असं तणनाशक सांगतो, या तणनाशकाचा वापर तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकामध्ये करू शकता। तुमची सोयाबीन 12 दिवसाची असली तरी करू शकता, तुमची सोयाबीन 15 दिवसाची असली तरी याचा वापर करू शकता, तुमची सोयाबीन 18 दिवसाची जरी असली तरी याचा वापर करू शकता। फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची, सोयाबीन पीक 21 दिवस होण्या अगोदर याचा वापर आपल्याला करायचा, तरच याचा 100% तुम्हाला रिझल्ट दिसून येईल। तर मित्रांनो, ते तणनाशक आहे शाकेद, जे की मार्केटमध्ये तुम्हाला शाकेद नावाने उपलब्ध होईल, आदामा कंपनीचं आहे। मित्रांनो, या शाकेदचा वापर करून तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जे लांब व रुंद पानाचे तण आहे त्यामध्ये केना असू द्या, कारण बरेच शेतकरी विचारत असतात की हे तणनाशक केना या गवताचं नियंत्रण करतं का? तर हे जे शाकेद आहे हे 100% तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जे केना आहे त्या केनाचं सुद्धा नियंत्रण करेल। त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या सोयाबीन पिकामध्ये आघाडा असू द्या किंवा छोटी दुधी, बडी दुधी, त्याचबरोबर जे काही गाजर गवत आहे त्याचंसुद्धा हे शाकेद नियंत्रण करत असतं। मित्रांनो, नेमका याचा वापर करायचा कसा? कारण आपण ज्यावेळेस शाकेद या तणनाशकाची खरेदी करतो आणि खरेदी केल्यानंतर त्या शाकेद तणनाशकासोबत एक 300 ग्रामचं एक परत पावडर येतं, त्या पावडरचा वापर कसा करायचा बरेच शेतकरी कन्फ्यूज होत असतात। तर मित्रांनो, 1 एकर क्षेत्रासाठी तुम्हाला 9 लिटर पाणी घ्यायचं आणि 9 लिटर पाण्यामध्ये 800 मिली, किती 800 मिली तुम्हाला शाकेदचा वापर करायचा। त्याचबरोबर त्याच्यासोबत जे 300 ग्राम मेन बूस्ट म्हणून आलेलं असतं, जे की अमोनियम सल्फेट आहे, याचा वापर तुम्हाला करायचा। हे पूर्णपणे सोल्युशन करायचं आणि हे सोल्युशन तुम्हाला 10 पंपसाठी वापरायचं, म्हणजे जवळपास एका पंपला 1000 मिली म्हणजे 1 लिटर याचा वापर करायचा आणि हे तुम्हाला तुमच्या सोयाबीन पिकावर फवारायचं, तुमच्या सोयाबीन पिकातील तणावर फवारायचं। कारण मित्रांनो, तुम्ही याचा वापर उभ्या सोयाबीन पिकामध्ये जरी केला तरी तुमच्या सोयाबीन पिकावर थोडाही वाईट परिणाम दिसून येणार नाही। कारण मार्केटमध्ये बरेच काही असे तणनाशक आहे ज्या तणनाशकाचा वापर केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये आपली सोयाबीन पिवळी पडते किंवा स्कॉर्चिंग होते, परंतु या शाकेद तणनाशकामुळे तुमच्या सोयाबीन पिकावर थोडाही वाईट परिणाम होणार नाही। तुम्ही याचा वापर 100% करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला हे अवेलेबल झालं नाही तर ओडिशी नावानं मार्केटमध्ये परत एक तणनाशक आहे, त्या ओडिशी तणनाशकाचा देखील तुम्ही सोयाबीन पिकामध्ये वापर करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा। धन्यवाद।